सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय उपाध्यक्ष महोदय झिरवाळ साहेब, खासदार महोदय, आमदार महोदयांच्या या ठिकाणी बैठक संपन्न। त्याच्यामध्ये आतापर्यंत केलेलं कामकाज आणि अनेक चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। आजच्या बैठकीमध्ये चर्चेतून काही निर्णय करण्यात आले। त्यामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचं पण काय मनोगत आहे, त्यांच्या काय सूचना आहेत, त्याचं स्वागत करण्याच्यासाठी एक ऍप तयार करून त्याच्यावर आपण सूचना घेऊया। त्याच्यासोबतच मागच्या कुंभमेळ्याचा अनुभव आणि इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने कुंभमेळा पाठीमागच्या तिथलं त्यांचे अनुभव हे प्रत्यक्ष काही अधिकाऱ्यांना तिथं पाठवून त्याचं माहिती घेणं आणि त्या आधारावर पण त्यातल्या चांगल्या ज्या बाबी असतील त्यांचा समावेश आपल्या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी करायचा, असं पण एक चर्चा आमची त्या ठिकाणी झालेली आहे। दुसरी एक बैठक येणाऱ्या साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याचं पाणी आपल्याला कसं पुरवता येईल, गुरांच्यासाठी चाऱ्याची उपलब्धता आणि लोकांनी जर रोजगाराची मागणी केली तर MRECS ची कामं आपण सेल्फवर ही कामं रेडी असली पाहिजे, या ठिकाणी संपन्न झाला। तिसरी एक बैठक पाठीमागच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये गावठाण आणि शासकीय जमिनीवर आणि शहरामध्ये पण जे काही अतिक्रमण आहे निवासी प्रयोजनासाठी आणि शासनाने जे काही शासन निर्णय केलेले आहेत की 2011च्या पूर्वीच जर असे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण असतील आणि त्याची एक विहित पद्धत आखून दिलेली आहे आणि ते रेग्युलर कसे करायचे याचं मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी आतापर्यंत काय काय कामकाज झालं त्याला आणखी मिळाली पाहिजे, या संदर्भातली बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली। चौथा विषय सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचं जे उपकेंद्र आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी शिवणाईला आहे, तिथल्या विकास बैठक संपन्न झाली। शासनाने काही जमीन या उपकेंद्रासाठी अलॉट केलेली आहे, मग तिथे पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, त्याला कुंपण आणि मग वेगवेगळ्या ज्या काही सुविधा विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेल, या बाबतीत चर्चा आणि येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागतील त्या दृष्टिकोनात नियोजन करण्यात आलेलं आहे। पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या काही योजना प्रगतीपथावर आहेत ती कामं दर्जेदार पद्धतीची झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करा की जेणेकरून त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, अशी पण सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शासनाला पुढचा अहवाल कधी सादर करण्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ जे काही अतिक्रमण झालेली आहे आणि काही प्रयत्न झाले नव्हते, अजूनही तशीच आहे, रस्ता खूप
अरुंद आहेत त्या संदर्भात काही मला वाटतं की जसं पण वेळ उपलब्ध होईल तर जसं आज आपण नाशिकला आढावा बैठक घेतली तर त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा विकास आराखड्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याचा समावेश तर याच्यात करतोच आहे आपण, परंतु एक स्वतंत्र बैठक त्र्यंबकेश्वरला आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि वेगवेगळ्या विभागांच्याही सूचना त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आजच्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतो, लाखो करोडोच्या संख्येने भाविक येतात, साधू संत येतात, त्याच्या सोबतच जिल्ह्यामध्ये पण इतर जे काही आता उदाहरणार्थ सप्तशृंगी वणीचं आपलं तीर्थक्षेत्र आहे, तर अशी इतर पण जे काही शक्तीस्थळ आहेत तर या आराखड्यामध्ये त्या शक्तीस्थळांच्याही सुविधांचा आपल्याला समावेश करायचा असा निर्णय झालेला आहे. पाण्याची पाणी कपातीचे काही निर्णय घ्यावा लागतो. आजच्या बैठकीमध्ये तर असं काही दिसून आलेलं नाही. ज्या आपण आढावा घेतला तर पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त काही पाण्याची क्वांटिटी आहे आणि ती दर सालाबादाप्रमाणे सिंचनाच्या साठी जे शेतकरी बांधवांना ते पाणी द्यावं लागतंय तर त्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध आहे. तरी पण मी सूचना केलेली आहे की पिण्याच्या पाण्याचं नियोजन आपण जुलै पर्यंत करतो, पण मागच्या वर्षाचा जो काही अल निनो अचानक एक वादळ आलं आणि पावसाळा पुढे गेला आणि मग शासनाकडनं आपल्याला निर्देश आले की जुलै पर्यंत जे पिण्याच्या पाण्याचं आपण नियोजन केलेलं आहे ते ऑगस्ट पर्यंत करा. आणि म्हणून आज आम्ही सूचना केली की शक्यतो आपण ऑगस्ट पर्यंतच म्हणजे सेफर साईड नियोजन तुम्ही करून ठेवा. आणि आपल्याला माहिती आहे की साधारणतः मे, जून, जुलै पाण्याची तीव्रता वाढत जाते, तर मी अशी सूचना केली की जर कुठे काही अगदी काठोकाठ असं पाणी असेल तर आज थोडं कमी आपण पाणी हे करूया, त्याचं सेव्हिंग करू. आम्ही सर्व आणि आपण माझी तुम्हाला पण विनंती आहे की आहे ते पाणी टंचाई असं म्हणून असा विषय नाही, परंतु जे काही पाणी आपल्याला उपलब्ध आहे तर ते पाणी आपण जपून वापरावं, पाणी वाया जाणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या. ते पाणी वाचलं तर पर्यायाने ते शेतीला, शेतकऱ्यांना ते पाणी उपलब्ध होणार आहे. सर्व धरणांमध्ये 15 ते 20% पाणी मागच्या वर्षी तुलनेमध्ये कमी आहे. पिण्याच्या पाण्याच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याचं आरक्षण ऑलरेडी आहे आणि तेवढी क्वांटिटी उपलब्ध आहे. जलसंपदा विभाग आणि महापालिकेला करावी शहराच्या संदर्भात काय आहे? नाशिक शहराला पण कुठलंही पाणी कमी पडणार नाही, त्याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या क्षणाला तरी पाणी कपातीचा असा कुठलाही विषय नाही. आता दोन महत्वाची बैठक आपण कुंभमेळा प्रतिनिधींची दिसून मागची बैठक नाही मागच्या बैठकीला अचानक आपण ते ठरवलं होतं. आज बघितलं नाही, खासदार महोदय होते, उपाध्यक्ष महोदय, आमदार साहेब होते आणि ही बैठक मागच्या एका बैठकीमध्ये जेव्हा आपण डीपीडीसीची बैठक घेतली होती तर मला वाटतं की प्रधानमंत्री महोदय येणार, त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जे काही नियोजन करायचं होतं तर थोडस जलद गतीने आपण ती डीपीडीसीची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्येच पिण्याचं पाणी आणि विजेच्या संदर्भातलं आढावा बैठक पुढच्या टप्प्यात घेऊ असं आपलं नियोजन त्या बैठकीत ठरलं होतं. आणि मग त्या ठरल्याप्रमाणे पाठीमागे एक बैठक आपण झाली, ती अचानक ती बैठक लावल्यामुळे आणि काही आमदार महोदय त्यांच्या पक्षाचं नाशिकला बैठकी असल्यामुळे त्यांनी सूचना केली की दादा होती बैठक पुढे ढकला, तर ती पुढे ढकलली होती.
काय कारण नाही 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 असा काही विषय नाही. शेवटी ह्या तर रुटीन बैठक आहे. आमदारांची बैठकीकडे नाराजी आहे की दुष्काळाकडे त्यांची पाठ दाखवली. नाही नाही असा काही विषय असं नाही नाही असा काही विषय. आउटर रिंग रोडच्या संदर्भामध्ये प्रशासन पातळीवर 2-3 अलाइनमेंट केलेले आहेत. तर त्यापैकी जास्तीत जास्त नाशिककरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं जी अलाइनमेंट सोयीची असेल त्याचा निर्णय शासन पातळीवर केला जाईल. मला वाटतं की सुरत चेन्नई हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या विकासाच्या मध्ये एक मोठी भूमिका निभावणारा तो महामार्ग आहे. माझी माहिती आहे की त्याचं भूसंपादनाचं काम बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे आणि अशीच जर गती राहिली तर मला खात्री आहे की कुंभमेळ्याच्या पूर्वी तो हायवेचं काम पूर्ण होईल. आणि नुसतं हायवे पुरतं कुंभमेळ्यापुरता मर्यादित तो विषय असणार नाही. तर एक तो शॉर्ट रूट या भागातल्या दोन्ही ठिकाणं जोडण्याच्यासाठी तो असल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा वाहनांना ट्रान्सपोर्टला पण त्या ठिकाणी होणार आहे आणि पर्यायाने आपल्या नाशिकच्या विकासालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्या महामार्गाचा काही पार्ट वापर करून आपण MSRDC या विभागाच्या माध्यमातून पुणे नाशिक असं पण आपण प्रस्तावित करतो आहोत व्हाया शिर्डी, की जेणेकरून नाशिक पुणे 2.5 तासामध्ये आपण पोहोचू शकणार आहोत. दादा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बैठक बोलवण्यात आली, काय नेमक्या सूचना आहेत? काही पाठीमागच्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये काही घटना ज्या घडलेल्या आहेत वाहनांची तोडफोड वगैरे, तर त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन आणि आम्ही बसतो आहोत. याच्या पाठीमागचे जे कोण असतील, जे गुन्हेगार असतील ज्याने हे कृत्य केलेलं आहे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. या घटना काही थांबत नाहीये. मागच्या वेळेस पण अशा घटना घडल्या, त्या नाशिकचे पोलीस आयुक्त बदलले, आता नवीन आयुक्त आले, सुरुवातीला वाटत होतं की शांत झालंय, परंतु आता पुन्हा दररोज कुठे कुठे गाड्यांची जाळपोळ आहे, खून घडताय. तर पोलीसचा प्रेझेन्स पहिल्यासारखं पाठीमागचा काळ किंवा आत्ताचा काळ असा काही विषय नाही. पोलीस प्रशासन त्यांचं काम चोखपणे करताच आहेत. परंतु आता काही घटना म्हणजे ते नाशिकला असू दे किंवा कुठेही अचानक कुठेतरी दोघांमध्ये भांडण झालंय व्यक्तिगत वादातून आणि तिथे ती घटना झाली. तर समजा या घटनेचं समर्थन नाही, परंतु अशी जर अचानक कुठे काय घटना झाली तर तरी पण गाड्यांच्या तोड जाळपोळ, तर हे बिलकुल, आणि या मध्ये जे कोण असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे. तर या योजनेमध्ये अनेक ठिकाणी नाही मी असं सूचना केली की साधारणतः नुसते आपल्या नाशिक पुरता जरी विचार केला तर 2,500 कोटींच्या पेक्षा जास्ती निधी शासनाच्या वतीने पाणी पुरवठा योजनांच्यासाठी दिलेला आहे.
आणि म्हणून जेव्हा आपण टंचाई आढावा बैठक घेतली तर बाबा योजना क्वालिटी वाईज लवकरात लवकर कशा पूर्ण होतील की जेणेकरून त्या गावांना किमान टँकरची गरज पडणार नाही आणि म्हणून लवकरात लवकर त्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या गावांना पाण्याची अडचण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि एकंदरीत काय तर पाणी पुरवठा योजनेसह प्रत्येक काम हे क्वालिटीमध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची सूचना केली. गोदावरीची आरती आता केली जाते सरकारकडनं 11 कोटी रुपयाचं निधी मंजूर झाला आहे. परंतु काही पर्यावरण प्रेमींनी आता जे यंत्रणा आहेत महापालिकेने नोटीस पाठवली की ब्ल्यू लाईनच्या अंतर्गत कुठल्याही तात्पुरतं स्वरूपात किंवा कायमस्वरूपी काम करायचं तर मग ते काम चौथरा वगैरे आरतीसाठी चौथरा बांधण्याचं काम प्रसंग आहे. नाही मी माहिती घेऊन बघतो. नाशिक पुणे रेल्वे पण आमदार तांबेंनी याला विरोध केलेला आहे की संगमनेर न्यावी म्हणून. नाशिक पुणे रेल्वे मार्ग जसं मी आता बोललो सुरत चेन्नई हा आपल्याला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे शिर्डी हा MSRDC विभागाचा ग्रीनफील्ड महामार्ग हा पण एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे की ज्याच्यातनं 2.5 तासात आपण पुण्याला पोहोचू शकणार आहोत. त्याच धर्तीवर नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सुद्धा शासनाच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये आहे. आता नेमकं अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये या क्षणाला मला माहित नाही. मी त्या संदर्भात